मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली। आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणत्याही नेत्याला माफी नाही, आरक्षण नाही तर सगळे साफ होणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। विरोधकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, नाहीतर विरोधकांना बाजूला करा आणि निर्णय घ्या असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधकांना जरांगे पाटलांनी लक्ष्य केलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण चांगलंच पेटलंय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू केलाय। शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला मनोज जरांगेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या शक्ती प्रदर्शनामुळे मराठा समाज बांधव मनोज जरांगेंच्या सोबत असल्याचं स्पष्ट झालं। सोलापुरातून शांतता रॅलीचा एल्गार करत 13 ऑगस्टला शांतता रॅली नाशिकला पोहोचणार आहे। तर रॅलीची सुरुवात करण्याच्या आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंनी भाजपच्या नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली। नारायण राणेंना मराठवाड्यात येऊ नका असं म्हटलेलं नाही, याकडे जरांगे पाटलांनी लक्ष वेधलं। तसंच हे उगाच माझ्या अंगावर येत आहेत असा टोला जरांगेंनी लगावला। नारायण राणे देखील मराठवाड्यात येणार आहेत, त्यांनी देखील माध्यमाशी बोलताना समाजात जाणार आहे, मला कोण आवडत आहे। पण जी भूमिका आपण सामंजस्य राज ठाकरे यांच्याबाबत घेतली ती नारायण राणे यांच्याबाबत असणार आहे। अहो दादा, मी म्हणलोच नाही ना, पण मी त्यांना म्हणलो का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका। मग मराठ्यांना कळतं ना, हे जाणून बुजून भांडण विकत घ्यायला, ते जाणून बुजून माझ्या अंगावर यायला काय यायला, तर मी गरिबांचं काम करायलोय हे माझ्या मराठ्याला कळतंय। त्यांना हे माहीत नाही, त्या दिवसापासून ज्या जे पक्षाचे नेते विरोधात गेले मराठे बाहेर पडायला लागले। नारायण राणे नंतर मनोज जरांगेंनी प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला। प्रवीण दरेकर अभियान नाही तर षडयंत्र करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला। प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून षडयंत्र करत असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय। दरेकर साहेब चांगलं काम करायलेत ना, पुढं वाईट करायले। माझ्या विरोधात अभियान राबवलेत, मराठे पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलंय, पण ते षडयंत्र आणि सापळा आहेत। माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे। त्यांनी हे सुरू केलेले हे अभियान, आमचेच लोक फोडून, काही समन्वयक फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं, त्यामुळे राज ठाकरे आता मनोज जरांगेंच्या टार्गेटवर आलेत। राज ठाकरे शब्दांचा खेळ करतायत, मात्र आरक्षण आणि रोजगाराचा विषय वेगळा आहे असं मत जरांगेंनी व्यक्त केलं। रोजगाराचा आणि आरक्षणाचा संबंध ते टंटबाजी शब्दाची, आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावं, दुसऱ्याला शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांच्या इतके। त्यांनी एक नाही सांगितलं, पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही, त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं। त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो आणि माझ्या अभ्यासक बोलवतो, असं असेल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं, हे नाही सांगितलं त्यांनी। पण आता काय असतं, शेवटी माणूस वर्षाहून जर खाली आला तर प्रत्येकाचं ते होतं। लपवाछपी करतायत शब्दाचे, आपल्याशी संवाद झाला ती लपवाछपीला आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूरपर्यंत जाऊ, तर त्याच्या पुढचे आहेत। राज ठाकरे तुमची भेट घेणार आहेत असं म्हणतायत। नाही नाही, ती पळवाट आहेत। त्यांचा काही फोन झाला का काल परवा? नाही नाही, होणार बी नाही, ते बोलले होते तुम्हाला फोन करू, फोन करणार बी नाही, तर होणार बी नाही, तर ते येणार बी नाही। मनोज जरांगे पाटलांनी विरोधी पक्षावर जोरदार घणाघात केला। आरक्षणाच्या विषयावर विरोधकांनी त्यांची भूमिका बोलायला हवी असं जरांगे म्हणाले। विरोधक भूमिका स्पष्ट करणार नसतील तर त्यांना बाजूला करा असं परखड मत जरांगेंनी व्यक्त केलंय। समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरिबांची तर लय कल्याण होईल। पण या अशा नेत्यांना माफी आहे का? कोणत्या? त्यांनी विरोध केला, आता बॅनर लावले अभियानात येत ना सगळे, दाटोमुटी चाले, बघू 29 तारखेपर्यंत काय होतं। आरक्षण दिलं नाही, सगळ्यांचा विषय संपला। आरक्षण दिलं तर आम्हीच राजकारणात जाणार नाही, त्यांना लक लाभ। मी नाही, माझा समाज बी नाही दिलं कोणीच येणार नाही। माफीन फिफीचा तुम्ही ते विषयच काढू नका, मी कोणाचंच नाही, तुम्हाला खरंच सांगतो। आणि सगळ्या नेत्याला माहीत झालं, मराठ्याला माहीत झाले, कोणाचंच नाही। मनोज जरांगे पाटील आणि भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून थेट संघर्ष सुरू झालाय। 288 आमदार पाडा असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केल्यानंतर त्यांच्यात राजकीय लढाईला तोंड फुटलं।
शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्यात जरांगेंनी भाजपच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. त्यामुळे भाजपकडून सुद्धा मनोज जरांगेंना जशास तसं उत्तर देण्यात आलं. जो त्या ठिकाणी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी 1 लाख तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी सहाय्य करतो, तो माणूस षडयंत्र रचणार. सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देऊन मराठा तरुणींचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतो, तो माणूस षडयंत्र करणार. जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करून मराठा समाजाच्या भविष्याची चिंता करणारा देवेंद्र फडणवीस सारखा माणूस हा षडयंत्र रचतो, हे बोलणं जे मराठा समाजाच्या डोळ्यात धुळपेक करण्याचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना मनोज जरांगेंनी जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू केला. रॅलीच्या सुरुवातीला जरांगेंनी सत्ताधारी विरोधकांवर घणाघात केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी चांगलीच कोंडी केली आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर सत्ताधाऱ्यांना महागात पडला. आता जरांगे 288 उमेदवार पाडणार की 288 उमेदवार उभे करणार यावर सत्तेचं सगळं समीकरण अवलंबून असणार आहे. त्यातच मराठवाड्यानंतर जरांगेंनी आता पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल्यानं विरोधकांनाही धडकी भरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.